महाशिवरात्री संपूर्ण देशात आपण साजरी केली। पत्रोट येथील महादेव संस्थानला कैलास पाटील पारधी यांच्या वडिलोपार्जित 30 एकर जमीन संस्थानला दान केली होती। पारधी हे कुटुंब जुन्या काळी कुणबी वाघोली हे त्यांचे मूळ गाव। या ठिकाणी ते वास्तव्याला होते। कालांतराने कुणबी वाघोली गाव फ्लेगच्या महामारीमुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले। पारधी कुटुंब पत्रोट येथे वास्तव्यास आले व त्यांनी 30 एकर जमीन महादेव देवस्थानला दान दिली। हे संस्थान बस स्टँड ते आर्य समाज मुख्य रस्त्यावर आहे। परंतु कैलास पाटील यांच्या मृत्यूनंतर या संस्थानची दूर अवस्था झाली। मंदिर हे दिवसांदिवस जीर्ण होत झाले होते। अखेर कैलास पाटील पारधी यांच्या कन्या महादेव संस्थानच्या महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर जीर्णोद्धार केले व काही वर्षानंतर गावातील भाविकांनी महादेवांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने मंदिरामध्ये पोहोचले। बघूया सहारा समाचारचा हा एक सुंदर आणि धार्मिक महाशिवरात्री स्पेशल असा आढावा। सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेलं पत्रोट हे खूप मोठं गाव आहे आणि या गावामध्ये अनेक प्राचीन मंदिर आहेत। असंच एक मंदिर आहे की जे महादेव संस्थान म्हणून खूप प्राचीन मंदिर होता आणि याचा इतिहास खूप मोठा आहे। काही वर्षापूर्वी येथे महादेव संस्थान हे एकदम सुंदर असं मंदिर होता आणि गाव हे आर्य समाज ते आर्य समाजच्या मागे संपूर्ण पत्रोट गाव वसलेला होता। मात्र दिवसांदिवस लोकसंख्या वाढत चालली आणि आर्य समाजपासून आज संपूर्ण परिसरात या गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। अशातच काही वर्षांपासून जवळपास 30 ते 40 वर्षापासून जे महादेव संस्थान बंद पडलेला होता आणि महादेव संस्थानाची दुरावस्था झालेली होती। त्यामुळे कुठंतरी महादेव संस्थान पत्रोटमध्ये आहे मात्र कुणाला माहीत नव्हतं आणि इथं जनावरांना गुरांना पाणी पिण्यासाठी मोठं संस्थांच्या मार्फत एक पाण्याची टाका सुद्धा होता आणि तिला जनावरं पाणी पित होते आणि दर्शनाला इथे येत होते। मात्र कोणाच्या कालखंडात आणि कोणाच्या पुढल्या पिढीत त्याचा जीर्णोद्धार होईल हे सांगता येत नाही। असंच त्या महादेव संस्थांची दुरावस्था झालेली होती आणि इथे मंदिर आहे हे कोणाला आता इतक्या नव्या पिढीला माहीत नव्हतं। मात्र याचा जीर्णोद्धार राहुल कडू यांच्या माध्यमातून त्यांची जी पत्नी आहे त्या या महादेव संस्थानचे जे अध्यक्ष होते जे पारधी पाटील हे मूळचे कुणबी वाघोली यांचे होते आणि त्यांच्यावाला वतनदारी होती आणि 30 एकर शेत इथे होता आणि महादेव संस्थानला 30 एकर शेत त्यांनी दान केलेला होता आणि त्यांचा मुलगा जो आहे कैलासजी पारधी हे पाटील हे सुद्धा या संस्थानला पाहत होते। मात्र त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या मुलाचं निधन झालं आणि आज ते संस्थान बंद पडलेलं होता। मात्र त्यांची जी मुलगी आहे कैलास पाटील पारधी यांच्या मुलीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यांचे जावई राहुल कडू यांच्या मार्फत आज मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे आणि महाशिवरात्रीवर त्यांनी मोठं भव्य कार्यक्रम केला आहे। त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। या संस्थेचे अध्यक्ष होते आणि कैलास पाटील पारधी यांची मुलगी आज आपण पहिल्या सुरुवातीला सांगितले आहे की कोणाच्या हातून कुठलं तरी जीर्णोद्धार होतो आणि बंद पडलेला मंदिराला चालू झाला आणि त्यांची मुलगी आज रेंजर म्हणून वनविभागामध्ये कार्यरत आहे आणि आज त्यांच्या कल्पना आली होती आणि राहुल कडू यांचा सुद्धा त्यांना सपोर्ट मिळाला आणि आज जे बंद पडलेला देवस्थान होतं कोणाला माहीत नव्हतं। मात्र 30 वर्ष 40 वर्षा अगोदर मंदिर होतं आणि बंद पडलेलं होतं। आज त्यांचा जीर्णोद्धार महाशिवरात्रीवर केला आणि त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय सांगा तुम्ही या मंदिरात इतक्या वर्षाची कल्पना बंद पडलेलं होता आणि आजोबा पण माझे वडील छोटे असतानाच निघून गेले। त्यामुळे आम्ही संस्थान होतं माझ्या संस्थानामध्ये माझ्या आजोबांनी बंधूबांनी ते वारसांकामध्ये लिहून ठेवलं आहे की हे परंपरागत चाललं आहे आणि आमचे वारस जे आहे हा यांचा उद्धार करणार आहे मंदिरांचा आणि मंदिराचं जे संस्थान आहे आमचं त्या संस्थानासाठी आम्ही सर्वतोपरी
बाळू यांची सुद्धा संकल्पना आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून आज या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि प्राचीन मंदिर आहे महादेव संस्थान म्हटलं की पूर्वी गाव या आर्य समाजच्या मागे होता आणि आज गाव संपूर्ण वाढलेला आहे आणि काही लोकांना माहिती सुद्धा नाही आहे की इथं मंदिर होता म्हणून. मात्र यांच्या माध्यमातून आज त्या दुर्दशा झाली होती त्या मंदिराची, आज त्यांच्या माध्यमातून ते ज्याचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि संपूर्ण गावकऱ्यांना पुनश्च महादेव देवस्थानामध्ये दर्शनासाठी त्यांनी सोय करून दिली आहे. सारा समाजाने रुपेश फरगुंडे. वाढत्या बिलाला करा आता रामराम, कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती. आता फक्त 20,000 रुपये भरून SBI मार्फत मिळवा सोलर सिस्टीम. कौशल्य सोलर सिस्टीम. सोलर लावण्याचे फायदे. सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा. वीज बिलात तब्बल 9% व त्यापेक्षा अधिकही बचत करा. सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा. सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी, नातं विश्वासाचं. कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार, अचलपूर रोड, परतवाडा. यांचा संपर्क क्रमांक आहे 7020836406.